नमो बुद्धाय. जय भीम. मी आता तेचार ताला विलेज, त्रिपुरा, ऑफिस ऑफ द पिचार ताला विलेज कमिटी या ठिकाणी आलो आहे. तर सकाळचे 4 वाजता या ठिकाणी बुद्धपूजा परित्राण पाठ संपन्न झाला आणि सकाळीच भिक्खू संघाचं या ठिकाणी 5:30 वाजता भोजनदान असते, ते भोजनदानसुद्धा झालेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर मी बघितलं की या नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा गार्डन या ठिकाणी आहे. बाबासाहेबांचा पुतळासुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हे 2.5-3 एकरमध्ये असलेला बुद्ध परिसर, बुद्ध विहार. आता हे बंगालीमध्ये असल्यामुळे बुद्धविहाराचं नाव काय हे मला काही कळणार नाही. तर या ठिकाणी बुद्धाचं रूप, बोधिवृक्ष पाठीमागे अशोकाचा वृक्ष या ठिकाणी आहे आणि पुढे गेल्यानंतर अशी भिक्खू संघाची राहण्याची भव्य दिव्य चांगली व्यवस्था आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी जसं एंट्रन्स करतो भिक्खू संघाचं ते निवास आहे. या निवासाच्या वरती तथागत शाक्यमुनी तथागत बुद्धांचा आशीर्वाद मुद्रेमध्ये हे सुंदर असं बुद्धरूप आहे. बुद्धरूपाच्या बाजूला आपण बघू शकतो की या ठिकाणी हे बुद्ध विहार आहे आणि या बुद्धविहारामध्ये सकाळीच भिक्खू संघाने बुद्धपूजा परित्राण पाठ केलेला आहे. तर अशा पद्धतीने बौद्ध संस्कृती आपण बघू शकतो. एक विशेष या ठिकाणी बघितलेलं आहे की हे जे परिसर आहे हे बुद्धविहार आहे. बुद्धविहाराचं सुंदर असं गेटसुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर बुद्ध गेटच्या बाजूला आपण बघू शकतो की हे जे बांधकाम आपल्याला दिसते कुटी टाईप, कुटीसारखं, तर हे काही कुटी नाही, तर हे विशेष रूपाने ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षूची दीक्षा होत असते. सरमन झाल्यानंतर काही वर्षानंतर बौद्ध भिक्षू बनत असतात. तर अशा पद्धतीने हे इथे बौद्ध भिक्षू बनण्याची ही जागा आहे. या जागेला जिथे बौद्ध भिक्षू बनतात त्या जागेला सीमा असं म्हणतात आणि ही सीमा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर ह्या अंतर्गत बौद्ध भिक्षू बनत असतात. तर या बुद्धविहाराचं नाव आहे, आपण इथं बघू शकता की मनुष्य पुण्यकर्माने सदोदित जिवंत राहत असतो. तर या ठिकाणी हे जे काय द उद्यान बुद्धविहार आहे याची स्थापना 1931 मध्ये झालेली आहे. 1931 आणि आपण बघू शकतो की द ॲडजॅक्संट 1.13 acres land was donated by late Yugramani Chakma for the Buddha Vihar to the present and future भिक्खू संघा. भिक्खू संघाच्या अस्तित्वासाठी, भिक्खू संघाच्या भविष्यासाठी या महाउपासकाने चकमा जे लोक आहेत, या भागात जे काही चकमा लोक आहेत, हे चकमा लोक परंपरागत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. इथे कधी बुद्ध धर्म समाप्त झालेला नाही. तर अशापैकी जरी परिस्थिती गरीब असेल परंतु त्यांची श्रद्धा प्रचंड मोठी आहे. तर यांचा जन्म 1869 आणि मृत्यू झाला 1972. म्हणजे हे व्यक्ती 101 वर्ष जिवंत होते आणि त्याने 1931 मध्ये तिकडे बाबासाहेब आंबेडकर गोलमेज सभेला उपस्थित होते. 1931, 1930, 1932. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या भागामध्ये त्या काळामध्ये इंग्रजाच्या राजवटीमध्ये
या उपासकाने या बुद्धविहारासाठी ही जमीन दान दिलेली आहे. तर अशा पद्धतीने बुद्धविहार झालेलं आहे. या ठिकाणी ज्येष्ठ भंते महाथेरो यांच्यामध्ये महान मैत्री आहे. यांना 40-45 वर्षावास त्यांचे झालेले आहेत. हे मोस्ट सिनियर मंक्स या भागातले आहेत. सकाळीच आम्ही सोबत नाश्ता केलं, भोजन केलं आणि भोजनामध्ये ते बोलत होते की मला इंग्रजी आणि हिंदी येत नाही, तुम्हाला बंगाली येते का? तर मी सुद्धा मला फर्स्ट टाईम या भागामध्ये आलो. तर अशा पद्धतीने परंपरागत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तथागत बुद्धाची आणि भिक्खू संघाची ही परंपरा आस्थागायत जिवंत आहे. म्हणून म्हणतात चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. चिरं रक्षन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा. साधु साधु साधु.